दिल्ली आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले? अमित शहांनी उत्तर द्यावं, राहुल गांधींची मागणी. मोदी शहांकडे जनतेसमोर येऊन बोलण्याची हिंमत नसल्याची टीका. रांचीमध्ये भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर बॅरिकेड्स पाडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा. मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त विधान. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मतदारसंघातल्या प्रश्नांवर चर्चा. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आणि तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी. ज्या भेटीगाठी उघड होतात त्या कळतात, गुप्त भेटीगाठी कुणालाच कळत नाहीत. पवारांच्या खासदारांच्या भेटी. मोदी भेटीवरती माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सूचक टीका. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात, त्यामुळे त्यांना भेटण्यात काही वावगं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अशा भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटत असतील तर आश्चर्य करण्यासारखं काही नाही, राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान संसदेत येत नसतील तर खासदारांनाच मोदींना भेटायला जावं लागणार, राऊतांचा टोला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वरळीत भाजपाची तिरंगा रॅली. मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे वरिष्ठ नेतेही रॅलीत सहभागी. मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या बदलीची शिफारस. घुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. रायगडच्या शाळकरी मुलींच्या पत्रकार स्टाईल रीलची प्रशासनानं घेतली दखल. मुलींनी मांडली होती गावातल्या खड्ड्यांची समस्या. प्रशासनाकडून तातडीनं खड्डे बुजवण्याचं काम सुरू. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गावरून स्थगित. चंदनवाडी आणि बालटाल मार्गावरच्या खराब झालेल्या भागांची दुरुस्ती सुरू. अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी.